स्टार्टिंग विथ द डी टी. डी टी मध्ये बेटा आता आजचा माझा पुढचा कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे आहे ड्युॲलिटी थिअरम. कुठला थिअरम बेटा? ड्युॲलिटी थिअरम. ड्युॲलिटी थिअरम. ड्युॲलिटी थिअरम मध्ये काय होतं? सगळ्यात पहिला नियम, अँडचं गेट असेल ना बेटा, अँडचं कन्व्हर्शन ऑल मध्ये होतं. पहिलं अँड असेल तर त्याचं कन्व्हर्शन कशात होतं? ऑल मध्ये. आधी फक्त ऐकून घ्या, नंतर समजून तुम्हाला ऍक्च्युली कळून येईल काय काय घडतं काय काय नाही. ठीक आहे. अँडचं कन्व्हर्शन ऑल मध्ये होतं, त्याच्यानंतर ऑलचं कन्व्हर्शन होतं ना उलट अँड मध्ये होतं. थर्ड लॉजिक वनचं झिरो होतं आणि झिरोचं काय होतं बेटा? वन होतं. कळलं? अँडचं ऑलचं अँड. ठीक आहे. पहिलं अँडचं ऑल ऑपरेशन म्हणजे अँड ऑपरेशन इज कन्वर्टेड इनटू द ऑल ऑपरेशन, ऑल ऑपरेशन इज कन्वर्टेड इनटू द अँड ऑपरेशन आणि वनचं झिरो, झिरोचं वन. ठीक आहे. हे मेन माझे तीन कन्सेप्ट घडतात कशामध्ये? ड्युॲलिटी थिअरममध्ये. हे महत्त्वाचे माझे तीन कन्सेप्ट घडतात कशामध्ये बेटा? ड्युॲलिटी थिअरममध्ये. याच्यावरती आधारित सम्स पण आहेत. ठीक आहे. ते आपल्याला कधी कधी येतात 2 मार्कासाठी, म्हणून आम्ही हा कन्सेप्ट घेतो बेटा. येतात पण कधी कधी. ठीक आहे. आधी हे लिहून टाका हेडिंग ड्युॲलिटी थिअरम. आधी हेडिंग टाका ड्युॲलिटी थिअरम. अकॉर्डिंग टू द ड्युॲलिटी थिअरम, लेखापडे लिहायची थोडीशी. अकॉर्डिंग टू द ड्युॲलिटी थिअरम, अकॉर्डिंग टू द ड्युॲलिटी थिअरम, अकॉर्डिंग टू द ड्युॲलिटी थिअरम, following conversions are done. Following conversions are done. Following conversions are done. First, change and operation. Change and operation into the all operation. Change and operation into the all operation. Change and operation into the all operation. Second, change all operation into the AND operation. Change all operation into the AND operation. And third, change 1 to 0 and 0 to 1. Change 1 to 0 and 0 to 1. Question घ्या, एक कॉमन क्वेश्चन सगळ्यांना. Change the following expression into the duality expression. Change the following expression into the duality expression. Change the following expression into the duality expression. A plus AB is equal to A. आता लक्ष द्या. आन्सर कसं लिहायचं याचं? पहिले तर A plus AB is equal to A लिहून टाका. इथे कॅरो काढायचा आणि इथे ड्युअलिटी शब्द द्यायचा. इथे काय शब्द द्यायचा? ड्युअलिटी. ड्युअलिटी मध्ये काय होतं? अँडचं ऑलचं अँड. आता इथे A तसाच प्लस A, प्लसचं काम म्हणजे इंटू. हा कुठलं ऑपरेशन झाला? प्लस म्हणजे ऑल ऑपरेशन. आठवते? प्लस म्हणजे कुठलं ऑपरेशन? ऑल. मग प्लसचं काय झालं? इंटू म्हणजे काय झालं? अँड ऑपरेशन. इथे ब्रॅकेट टाकून द्यायची. पुन्हा इथे ए तसाच, इथे इंटू आहे तर इथे काय? प्लस बी इज इक्वल टू ए. म्हणजे सिंपल अँड स्वीट. अँडचं ऑल कम्प्लीट करायचं म्हणजे इंटूचं प्लस करायचं, प्लसचं इंटू करायचं. विषय संपला. इंटूचं प्लस, प्लसचं इंटू. प्लस होतं इंटू आलं, इंटू होतं प्लस आलं, इज इक्वल टू किती आलं? 1. पहिलं कळालं बेटा? सिंपल आहे. अँडचं ऑल, ऑलचं अँड, वनचं झिरो, झिरोचं वन. इथे 1 0 नाहीच आहे, प्लसचं इंटू झालं, इंटूचं प्लस झालं. सेकंड सम घेतो. सेकंड सम घेतो. ए प्लस एचा बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. आता पुन्हा मग ए प्लस एचा बार बी इज इक्वल टू किती बेटा? ए प्लस बी. पुन्हा आता याचं काय काढायचं आहे मला? ड्युॲलिटी. पुन्हा याचं काय काढायचं आहे? ड्युॲलिटी. ड्युॲलिटी करताना ए इथं काय? इंटू, प्लसचं इंटू झालं, ब्रॅकेटच्या आतमध्ये एचा बार प्लस बी इज इक्वल टू किती बेटा? ए प्लस ए इंटू द किती आलं? बी. ए इंटू द बी. कळालं? हे झालं मला थर्ड सम. सेकंड सम. थर्ड सम. थर्ड सम काय बेटा? सपोज ए प्लस एचा बार, ए प्लस एचा बार इज इक्वल टू 1. मग पुन्हा ए प्लस एचा बार इज इक्वल टू 1. याचं काय करायचंय? ड्युॲलिटी. याचा ड्युॲलिटी कसा आहे बेटा सांगा आता? ए तसाच, प्लसच्या जागी इंटू, एचा बार इज इक्वल टू किती बेटा? 1च्या जागी 0, 0च्या जागी 1. टेक्निक कळाली. आणि असं नाही चौथं गणित. ए प्लस बी
पुढच्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी इज इक्वल टू किती बेटा ए प्लस बी सी. ओके, पुन्हा मग काय इथे ए प्लस बी ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी. याचं काय काढायचंय ड्युएलिटी. याचं काय काढायचंय चलो ड्युएलिटी. ड्युएलिटी याचं काढताना ए इंटू द बी ॲडिशनचं मल्टिप्लिकेशनचं ॲडिशन पुन्हा इंटू पुन्हा इथे ए इंटू द सी इज इक्वल टू पुन्हा ए तसाच इंटू ब्रॅकेटच्या आतमध्ये बी प्लस सी. ॲडिशन ए बी आणि प्लस ए सी असंच होईल ना बेटा. याला फोडलं तर किती होतं गॉट इट. म्हणजे काय अँडचं ऑल्सो अँड. कळालं गॉट इट. सिम्पल लॉजिक्स आहे. याच्यामध्ये प्लस होतं इथे इंटू आलं इथे इंटू होतं इथे प्लस आलं पुन्हा इथे प्लस होतं इथे इंटू आलं ए तसाच प्लस होतं इंटू आलं या दोघांमध्ये प्लस होतं इथे काय आलं सॉरी इंटू होतं इथे काय आलं प्लस. ड्युएलिटी थेरम खूप वेळेस येतो बेटा. ठीक आहे. आणि हेच चार गणितं का आवडतात माहीत नाही. हेच चार गणितं फक्तात बेटा. हेच असे चार गणितं जास्तीत जास्त फक्तात. पण चेंज हे होऊ शकतो काही सांगता येणार नाही. पण लॉजिक काय ते कळालं. ड्युएलिटी थेरममध्ये अँडचं ऑल होतं ऑलचं अँड होतं 1चं 0 0चं 1. अँडचं ऑल म्हणजे इंटूचं प्लस ऑलचं अँडमध्ये प्लसचं इंटूचे म्हणजे डॉट येतो आणि 1चं 0 0चं 1. ओके, व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे शांततेमध्ये. ओके, आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होईल बेटा डी मॉर्गन्स थेरम. प्रचंड IMP खूप वेळेस पुन्हा टपकतो. ठीक आहे. डी मॉर्गन्स थेरम विथ इट्स प्रूफ. विथ इट्स काय येतं प्रूफ. ठीक आहे. डी मॉर्गन्स थेरम माझ्याकडे दोन आहेत बेटा. पहिला थेरम डी मॉर्गनचा काय म्हणतो माहिती का ए इंटू बी त्याचा होल बार असेल ना त्याचं उत्तर येतं एचा बार प्लस बीचा बार. विथ प्रूफ आहे. प्रूफ पण करायचं आहे. डी मॉर्गन्स थेरम पहिला काय म्हणतो ए इंटू बी त्याचा होल बार असेल ए इंटू बी त्याचा होल बार म्हणजे अख्ख्याला बार. होल बार म्हणजे अख्ख्याला बार इज इक्वल टू किती येतं एचा बार प्लस बीचा बार. सेकंड काय प्रूफ. सेकंड काय म्हणतो तो ए प्लस बी होल बार असेल ना बेटा त्याचं उत्तर एचा बार इंटू द बीचा बार येतो. किती येतं एचा बार इंटू द बीचा बार. ए प्लस बी होल बार असेल तर किती येतं एचा बार प्लस बीचा बार. हे दोन आहेत. डी मॉर्गन्स थेरम माझ्याकडे दोन आहेत. दोन कुठले कुठले ए इंटू बी त्याचा होल बार असेल तर काय येतं बेटा एचा बार प्लस बीचा बार. सेकंड ए प्लस बी त्याचा होल बार असेल तर आन्सर किती येतं एचा बार इंटू द बीचा बार. पहिला आता मी आता पहिला प्रूफ घेतोय. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगायचं आहे. पहिले तर लॉ लिहायचा डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतो ए इंटू बी त्याचा होल बार इज इक्वल टू किती असतं एचा बार प्लस बीचा बार. आता पुढे याची डेफिनेशन सांगायची. पुढे याची काय सांगायची डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगते बेटा बार म्हणजे ना कॉम्प्लिमेंट असतं. बार म्हणजे काय असतं कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे बेटा. प्रोडक्ट म्हणजे इंटू माहिती आहे. प्रोडक्ट म्हणजे काय असतं इंटू. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट नीट आहे का. कॉम्प्लिमेंट बार म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स इज इक्वल टू द काय बेटा सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. सम कोणाची पण कॉम्प्लिमेंटची. कोणाची बेटा कॉम्प्लिमेंटची सम. पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. आता पुढे प्रूफ करायचं आहे. प्रूफ. प्रूफ मध्ये घेताना बेटा सगळ्यात पहिले ए बी ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मला आता नीट बघा प्रूफ कसं जातोय. प्रूफ कसं जातोय कॉन्सन्ट्रेशन द्या. ए घेतलं बी घेतलं ठीक आहे. ए बी आला म्हणजे त्याच्यामध्ये दोन इनपुट्स 0 0 असतील 0 1 असतील 1 0 असेल आणि अजून एक काय असेल बेटा 1 1 असेल. ठीक आहे. पुढे आता इथे मला पहिल्यांदा काय करायचंय ए बीचा बार. पहिल्यांदा काय करायचंय ए बीचा बार.
मग त्यासाठी ए बी तर लागेल, मग आधी ए बी काढ, राईट. मग काय काढशील, ए बीचा बार काढ, ठीक आहे. म्हणजे मला ए बीचा बार निघेल, राईट. ए बीचा बार निघाला. पुढे पुढे एचा बार पण काढायचा आहे, मग इथे एचा बार काढ, ठीक आहे. पुढे इथे काय काढ, बीचा बार पण काढायचा आहे, राईट. बीचा बार काढ आणि मग या दोघांची काय करायची, ऍडिशन. एचा बार प्लस बीचा बार, एचा बार प्लस बीचा बार. ज्याला हे कळालं त्यांनी प्लीज कॉन्सन्ट्रेशन मी दिलेलं होतं असं समजेल. ज्याला नाही कळालं त्यांनी पुन्हा एकदा ऐका. आपण केलं काय, ए बी घेतलं, राईट. मला प्रूफ करायचंय. प्रूफ करायचंय म्हणजे काय की बाबा ही टर्म आणि ही टर्म इक्वल असते. मला हे कुठल्या मोडमध्ये दाखवायचंय, ट्रूथ टेबलच्या मोडमध्ये दाखवायचंय. कुठल्या मोडमध्ये दाखवायचंय, ट्रूथ टेबलच्या मोडमध्ये दाखवायचंय. हे आणि हे इक्वल येतं असं मला ट्रूथ टेबलच्या फॉर्ममध्ये दाखवायचंय. मग त्यासाठी मला पहिले ए बीचा बार काढावा लागेल. मग पहिले ए बी घेतलं, ए बीची याची किंमत काढायला, मग त्याचा बार काढायला. ए बीचा बार म्हणजे काय, ए बीच्या उलट. ए बीचा बार म्हणजे काय, ए बीच्या उलट. पुढे एचा बार आणि बीचा बार, मग त्यासाठी एचा बार काढावा लागेल, बीचा पण बार लागेल. पण त्या दोघांची काय ऍडिशन, मग या दोघांची काय म्हणजे ऍडिशन. म्हणजे काय, जेव्हा मी माझं उत्तर काढायला बेटा ही टर्म इकडची आणि इकडची टर्म कशी बेटा सेमच आली पाहिजे, तरच हे प्रूफ मॅनेजेबल होईल, तरच हे प्रूफ कर बेटा ॲग्रीएबल होईल, म्हणजे ॲग्रीड असेल. आधी काय करायचं ते डोक्यात घाला, आधी काय करायचं ते डोक्यात घाला, आधी काय करायचं ते डोक्यात घाला. काय करायचं बेटा की मला हे प्रूफ करायचं. हे प्रूफ करण्यासाठी कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट म्हणजेच काय, ए बीचा बार, ए बीचा बार काढावा लागेल तो, आणि एचा बार प्लस बीचा बार केलं तर ही टर्म आणि ही टर्म सेम येते असं मला दाखवायचं. मग त्यासाठी मला ए बी तर काढावं लागेल, राईट. मग ए बीच्या टर्म 0 0 0 1 1 0 1 1. आता ए बीचा, आता ए बी काढ. ए बी म्हणजे काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन, राईट. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. आता ए बीचा बार, ए बीचा बार म्हणजे काय बेटा, याच्या उलट. 0च्या जागी येईल 1 1 1, इथे 0. ए बीचा बार आला बेटा, 0च्या जागी 1, 0च्या जागी 1, 0च्या जागी 1च्या जागी 0. ओके. आता एचा बार काढायचा आहे. ए इथं दिसतोय, ए इथं. याचा बार, एचा बार, याचं मिनिंग काय झालं बेटा, एच्या उलट. याचं मिनिंग काय झालं, एच्या उलट. याचं मिनिंग काय झालं, एच्या उलट, राईट. याचं मिनिंग काय झालं, एच्या उलट. मग 0च्या जागी किती, 1, पुन्हा 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, पुन्हा 1च्या जागी 0. आता बीचा बार लक्षात आला असेल, बीच्या उलट, बीच्या उलट, पुन्हा 0च्या जागी 1, 1च्या जागी 0, पुन्हा 0च्या जागी 1, पुन्हा 1च्या जागी 0. आता काय, दोघांची ऍडिशन. सगळ्यांना माहिती 1 + 1 ऑर गेट आहे, 1 + 1 1च येतो, कॅरीचा पण लिहितो, आठवतंय. 1 + 1 1, कुठला 1 आला, कॅरीचा 1. 1 + 0 पुन्हा 1, 0 + 1 1, 0 + 0 0. ही टर्म आणि ही टर्म बघा रे मुलांनो कशी आहे, सेम आहे का, सेम. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. याचं पण उत्तर 1110, याचं पण उत्तर 1110. म्हणजे हे दोघं मी लिहू शकतो, हे दोघं मी लिहू शकतो. हे कोणी सांगितलं, डी मॉर्गनचा पहिला लॉ. हे कोणी सांगितलं, डी मॉर्गनचा पहिला लॉ. इथेच नाही झालं अजून ना याची तुम्हाला डायग्राम पण काढावी लागते. आता थोडासा किचकटपण वाढत जाईल, याची तुम्हाला डायग्राम पण काढावी लागते. त्यालाच आम्ही काय नाव देतो बेटा, सर्किट डायग्राम. त्यालाच आम्ही काय नाव देतो, सर्किट डायग्राम. तर नीट लक्ष द्या, सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम काढायची असेल तर पहिले ए बीचा बार, पहिले काय, ए बीचा बार. मग ए बीचा बार आहे ना, मग कसा येईल बेटा, कुठला गेट येईल, कुठला गेट, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे कुठला गेट, अँड गेट. मल्टिप्लिकेशन आहे बेटा म्हणजे कुठला गेट आला, अँड गेट. हा झाला ए आणि हा झाला बी आणि पुढे नॅन्ड येईल का, बाहेर होती. मल्टिप्लिकेशन आला म्हणून अँड गेट, पण पुढे बार आहे म्हणून कुठला आला, नॅन्ड गेट. इथे आउटपुटला किती आलं, ए बी त्याचा होल बार. ठीक आहे. आता इथे ना बेटा ही फिगर काढायची, एचा बार प्लस बीचा बार. याला मी ती फिगर दाखवतो, त्याची तुम्हाला जी आवडेल ती फिगर काढा, तुम्हाला जी आवडेल ती फिगर काढा, जी सोपी वाटते ती काढा. सगळ्यात पहिले कशी काढायची, आता ते बार. इथे ना बेटा एक स्ट्रेट लाईन मला, हा झाला ए, मला एचा बार हवा आहे. एचा बार हवा आहे तर मी नाही का इथे एक नॉट गेट काढतो. ही प्लीज लक्षात घ्या, ही प्लीज लक्षात घ्या. हा ए झाला,
हा ए ही अख्खी लाईन म्हणजे ए, ठीक आहे. इथून नॉट गेट टाकला म्हणजे ही पुढची अख्खी लाईन म्हणजे काय झालं बेटा, ए चा बार झाला. हे कळालं? हा झाला ए अख्खी लाईन आणि इकडून एक नॉट गेट टाकला म्हणजे हा काय झाला, ए चा बार. तसंच बी काढायचं असेल तर ही अख्खी लाईन म्हणजे काय झालं, बी. पण बी चा बार काढायचा असेल तर इथे नॉट गेट लावला आणि पुढे ही जी लाईन आहे आता खालची, ही लाईन म्हणजे काय झालं, बी चा बार. राईट? मग ए चा बार प्लस बी चा बार, ए चा बार प्लस बी चा बार. मग इथून आता हा इथं ए चा बार इथूनच काढली, ए पासून नाही घेतलीये, ए बार पासून घेतली. बघा नीट, ए बार पासून. तसंच बी बार पासून घेतली, ठीक आहे. तसंच काय घेतली, बी बार पासून घेतली. तसंच कुठून घेतली, बी बार पासून. दोघांमध्ये ऍडिशन आहे. ऍडिशन म्हणजे कुठला गेट आला, पुन्हा ऑर गेट. कुठला गेट आला, ऑर गेट. हे काय झालं बेटा, ए चा बार प्लस बी चा बार, ए चा बार प्लस बी चा बार. अशीच नाही, यालाच कोणी कोणी ऑल मध्ये टेक्स्टबुक मध्ये अशी पण फिगर आहे. कशी दाखवतो आता. काय करतात बेटा टेक्स्टबुक मध्ये, हा पहिले ए घेतला, नंतर नॉट गेट लावला म्हणजे इथून देताना ए दिला, पण आउटपुटला काय भेटला, ए चा बार, ठीक आहे. तसंच देताना बी दिला, पण पुन्हा इथे नॉट गेट लावला, पुन्हा आउटपुटला काय भेटेल, बी चा बार, ठीक आहे. आउटपुटला ए चा बार भेटला, बी चा बार भेटला. पुन्हा या दोघांमध्ये काय बेटा, ऍडिशन आहे. ऍडिशन म्हणजे दोघांमध्ये पुन्हा कुठला गेट आला, ऑल गेट. पुन्हा दोघांमध्ये काय आला, ऑल गेट. तुला म्हणतात सर हे असं खालीच का काढलं, तुला खाली नसेल आवडत ना, डायरेक्ट असं घेतलं तर ही चालेल बेटा, ठीक आहे. फक्त गेट तुझा मोठा दिसेल, फक्त गेट काय होईल, मोठा दिसेल, काही वांधा नसतो. आता इथे बबल दिला का बेटा, नाही. का नाही दिला, फक्त ऍडिशन आहे. होल बारची ऍडिशन आहे का बेटा, होल बार आहे का. दोघांमध्ये प्लीज नीट समजून घे. इथे बबल काय आला, होल बार होता. इथे आधी नॉट गेट लावून टाकले, इथे आधी काय केलं, नॉट गेट लावून टाकले आणि मग इथे काय आलं, ए चा बार प्लस बी चा बार, ए चा बार प्लस बी चा बार. होल बार आणि सिंगल बार दोघांमध्ये फरक करा. होल बार म्हटलं ना बेटा, नॉट गेट शेवटी येतो. होल बार म्हटलं तर नॉट गेट कधी होईल, शेवटी. पण आधीच स्टार्टिंगला बार म्हटलं ना, ए चा बार बी चा बार, पहिलेच नॉट गेट वापरेल, पहिलेच काय यूज करेल, नॉट गेट. काही टेक्स्टबुक मध्ये असं पण आहे, काही टेक्स्टबुक मध्ये याला अजून एक कॉल मध्ये काढतात बेटा. कसं ते लक्षात घ्या. इथेच बबल देतात, इथेच बबल देतात, आणि मग इथून हा इथून ए गेला, इथून बी गेला, हा बबल दिला म्हणजे ए चा बार भेटला, बबल दिला म्हणजे बी चा बार भेटला, मग ए चा बार प्लस बी चा बार. काही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला अशी पण फिगर दिसेल, काही टेक्स्टबुक मध्ये अशी, काही टेक्स्टबुक मध्ये अशी, काही टेक्स्टबुक मध्ये अशी. तिघं फिगर राईट आहेत, तिघं फिगर राईट आहेत. तिघांमध्ये फरक कळालाय. इथं होल बार आहे. होल बारचं मिनिंग काय झालं बेटा, ठीक आहे. बबल शेवटी नंतर आला पहा, डायग्रामच्या नंतर. किंवा यालाच तुम्ही अजून कसं काढू शकतो काय आठवत आहे का, हे कुठलं गेट झालं, अँड गेट, ठीक आहे. याचा आउटपुट किती आलं, ए बी. पुढे जर मी नॉट गेट दिला आउटपुटला किती बेटा, ए बी त्याचा होल बार. म्हणजे नॉट गेट नंतर म्हणजे होल बार झाला, नॉट गेट नंतर म्हणजे होल बार झाला, नॉट गेट आधी म्हणजेच ए चा बार आणि बी चा बार, त्याचाच सिंगलचा बार. नॉट गेट आधी दिला तर सिंगलचा बार, नॉट गेट नंतर दिला तर होलचा बार. काय बोललो काही, नॉट गेट आधी दिला तर सिंगलचा बार, नॉट गेट नंतर दिला तर काय बेटा, होलचा बार. याला पण ऑल मध्ये फिगर दाखवून देतो, याला पण ऑल मध्ये फिगर दाखवून दिली, ठीक आहे. हे झालं माझं पहिलंच प्रूफ. फक्त कुठलं झालं बेटा, पहिलं काय सांगितलं बेटा, कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स, ठीक आहे. चलो आधी एवढं लिहून घेऊ आणि मग सेकंड लॉ पण बघायचं आपल्याला. क्वेश्चन घ्या, स्टेट अँड प्रूफ द डी मॉर्गन्स थेरम. स्टेट अँड प्रूफ द डी मॉर्गन्स थेरम. स्टेट अँड प्रूफ द डी मॉर्गन्स थेरम. ओके, आन्सर मध्ये लिहा, द डी मॉर्गन्स थेरम आर एज फॉलोज. द डी मॉर्गन्स थेरम आर एज फॉलोज. द डी मॉर्गन्स थेरम आर एज फॉलोज. बर, कधी कधी प्रूफ म्हटलं ना मुलं फक्त एवढंच काढतात. नाही, मला प्रूफ म्हटलं सर्किट डायग्राम पण अपेक्षित आहे. प्रूफ म्हटलं तर सगळंच्या सगळं अपेक्षित आहे. फक्त सर्किट हे एवढंच नाही, चार्ट नाही काढायचा, सगळं अपेक्षित आहे. पहिले सांगतो, सगळंच्या सगळं अपेक्षित आहे, ठीक आहे. ओके, हे दोघं लिहून घ्या आन्सर मध्ये. पहिलं ए बी त्याचा होल बार इज इक्वल टू ए चा बार प्लस बी चा बार, आणि ए प्लस बी त्याचा होल बार इज इक्वल टू ए चा बार इंटू द बी चा बार. हे दोन लिहून घ्या.
ए बी त्याचा होल बार इज इक्वल टू एचा बार प्लस बीचा बार आणि ए प्लस बी त्याचा होल बार इज इक्वल टू एचा बार इंटू द बीचा बार. दोघं लिहिलंय. आता पुन्हा पहिलं घ्या, ए इंटू बी त्याचा होल बार इज इक्वल टू एचा बार प्लस बीचा बार. आधी हे पहिलं घ्या, ए इंटू बी त्याचा होल बार इज इक्वल टू एचा बार प्लस बीचा बार. झाले पहिलं. त्याच्या खाली डेफिनेशन. आता डेफिनेशन पहिल्याबद्दल चालू आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. Complement of the product is equal to the sum of the complement. Complement of the product is equal to the sum of the complement. Okay. आता व्हिडिओ पॉज करून प्रूफ आणि सर्किट डायग्राम सगळं काढून घ्यायचं आहे शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करून प्रूफ आणि सर्किट डायग्राम सगळं काढून घ्यायचं आहे. मला होमवर्कसाठी सगळ्यांनी प्लीज सर्किट डायग्रामचे फोटो पाठवा. मला होमवर्कसाठी सर्किट डायग्रामचे फोटो पाठवा. ठीक आहे बेटा. ओके ओके झालं. आता मी सेकंड चालू करेल. आता मी लगेच सेकंड चालू करेल. सेकंड काय बेटा, ए प्लस बी त्याचा होल बार, ए प्लस बी त्याचा होल बार इज इक्वल टू किती येतं, ए चा बार इंटू द बी चा बार. सेकंड काय, ए प्लस बी त्याचा होल बार इज इक्वल टू किती येतं, ए चा बार इंटू द बी चा बार. याची डेफिनेशन काय सांगते बेटा, जसं मागच्या सारखंच होतं. मागच्या कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इथे कॉम्प्लिमेंट ऑफ द सम. ऍडिशन दिसते ना बेटा. कॉम्प्लिमेंट ऑफ द सम, कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ द सम, कॉम्प्लिमेंट ऑफ द सम is equal to the product of the complements, is equal to the product of the complements. पुन्हा मग नंतर प्रूफ दाखवायचं आहे. प्रूफ साठी पुन्हा ए बी, पुन्हा दोन इनपुट्स आहेत. कुठले कुठले आले बेटा, ए आणि बी. ए बी आहे म्हणून ऑटोमॅटिकली पुन्हा काय काय 0 0 0 1 1 0, पुढे काय 1 1. त्याच्यानंतर ए बी झालं. पुढे काय बेटा आता ए प्लस बी, राईट. पण ए प्लस बी त्याचा काय बार आहे म्हणून पुढे ए प्लस बी त्याचा होल बार झालं. पुढे ए चा बार, राईट. पुढे काय पुन्हा बी चा बार, बी चा बार आणि पुन्हा इथे ए चा बार इंटू द बी चा बार, ए चा बार इंटू द बी चा बार. आता हे कळालंय, राईट. आधी ए प्लस बी पण त्याचा बार काढायचा आहे. मग पुन्हा इथे ए चा बार पाहिजे, बी चा बार पाहिजे, पण ए चा बार इंटू द बी चा बार. पुन्हा आता माझी ही टर्म आणि ही टर्म कशी येईल बेटा, सेम आलीच पाहिजे. ठीक आहे. आता ए प्लस बी, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1च असतो. आठवतंय, ऑर गेट आहे ना. पुन्हा ए प्लस बी त्याचा होल बार, होल बार म्हणजे 1, याच्या उलट 1 1 च्या जागी 0, 1 च्या जागी 0, 1 च्या जागी 0. पुन्हा आता ए चा बार, ए चा बार किती 1 1, 0 च्या उलट 1, पुन्हा इथे 0 आणि पुन्हा 1 च्या जागी 0. बी चा बार पुन्हा इथे 1, पुन्हा इथे 0, पुन्हा इथे 1 आणि पुन्हा इथे 0. आता दोघांचं काय मल्टिप्लिकेशन, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. बरोबर. याचं पण आन्सर 1 ट्रिपल 0, याचं पण आन्सर किती आलं 1 ट्रिपल 0. म्हणजे तिघचे तिघ, सॉरी दोघंचे दोघं कसे बेटा सेम. नंतर पुढचं काय करायचं आपल्याला, सर्किट डायग्राम. पुढचं काय काढायचं आहे, सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम काढताना आता पुन्हा काय बेटा, ए प्लस बी त्याचा होल बार. मग ए हा झाला बी प्लस ए म्हणून कुठला गेट आला, ऑर गेट. प्लस ए म्हणून कुठला गेट आला बेटा, ऑर गेट. ठीक आहे. आणि पुढे काय बबल, हा झाला ए, हा झाला बी. इथे काय आलं ए प्लस बी त्याचा होल बार. यालाच मी ऑल मध्ये अजून एक काढू शकतो. काय बेटा, इथे ए, इथं बी, इथे फक्त आणि फक्त कुठला गेट दाखवा, ऑर गेट दाखवा, राईट. आणि पुढे काय दाखवा, नॉट गेट. इथं काय आलं ए, इथं काय आलं बी, याचा आउटपुट ए प्लस बी आणि याचा आउटपुट किती ए प्लस बी त्याचा होल बार. बोललो होतं 12ला तो नॉट गेट कधी येतो नंतर, 12ला तो नॉट गेट कधी येतं नंतर. इज इक्वल टू द, इज इक्वल टू द
पहिले एचा बार इंटू द बीचा बार, पुन्हा हा झाला ए, ठीक आहे. पहिली फिगर जशी होती तशीच इकडे, इथे काय दाखवलं नॉट गेट, राईट. हा काय झाला एचा बार, पहिली लाईन म्हणजे ए, दुसरी लाईन म्हणजे एचा बार, पुन्हा इकडे पहिली लाईन म्हणजे बी, दुसरी लाईन म्हणजे काय झालं पुन्हा नॉट गेट लावला. हा काय झाला बेटा बीचा बार, राईट. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, एचा बार इंटू द काय बेटा बीचा बार. मल्टिप्लिकेशन म्हणजे कुठला गेट आला अँड गेट, अँड गेट लावला, आउटपुट भेटलं एचा बार इंटू द बीचा बार भेटला. पहिलं झालं. ऑल मध्ये आठवतोय, पुन्हा इथून ए दिलं, नॉट गेट लावला, इथून ए दिला, आउटपुटला काय भेटलं एचा बार, पुन्हा बी दिला, पुन्हा नॉट गेट लावला, आउटपुटला काय भेटलं बीचा बार. पुन्हा या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन म्हटलं तर पुन्हा कुठला गेट अँड गेट लावला, आउटपुट भेटलं एचा बार इंटू द बीचा बार. ए बार घेतलं, बी बार घेतलं, अँड गेट. मल्टिप्लिकेशन बेटा, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय अँड गेट आला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲडिशन असेल तर ऑर गेट, मल्टिप्लिकेशन असेल तर अँड गेट. ॲडिशन असेल तर ऑर गेट, मल्टिप्लिकेशन असेल तर अँड गेट, ठीक आहे. अजून एक काढू शकतो, आठवत आहे. डायरेक्टली इथे बबल काढा. याचंच मिनिंग काय झाला, हा ए झाला, हा बी झाला, बबल काढला म्हणजे एचा बार, बीचा बार, पुढे अँड गेट काढला आणि मग आउटपुटला एचा बार इंटू द बीचा बार, एचा बार इंटू द बीचा बार. हे सगळे म्हणजे डायग्राम झाले. कळालं बेटा, काही अडचण? ओके. आता सेकंड लिहा. सेकंड ए प्लस बी होल बार इज इक्वल टू एचा बार इंटू द बीचा बार. ए प्लस बी होल बार इज इक्वल टू एचा बार इंटू द बीचा बार. ए प्लस बी होल बार इज इक्वल टू एचा बार इंटू द बीचा बार. डेफिनेशन घ्या. कॉम्प्लिमेंट ऑफ द सम, complement of the sum is equal to the complement of the sum is equal to the product of the complement is equal to the product of the complement. Complement of the sum is equal to the product of the complement. Complement of the sum is equal to the product of the complement. Complement of the sum is equal to the product of the complement. Okay. झाले. प्रूफ आणि सर्किट डायग्राम सगळे काढून घ्यायचे. प्रूफ आणि सर्किट डायग्राम सगळेच्या सगळे काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करून सगळे काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळेच्या सगळे काढून घ्या. ओके बच्चा, झालं की लक्ष इकडे झालं बेटा सगळ्यांचं. आता इथे तुमची ड्युअलिटी घेतलाच, डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम, डी मॉर्गनचा सेकंड थेरम, ठीक आहे. सगळे झाले. आता बेटा कालच्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काही सम IMP रूल्स दिले होते. अँड लॉज, ऑल लॉ, असोसिएटिव्ह, कम्युनिटी सगळे लॉज झाले बेटा. आता त्याच्यावरती आधारित सम्स माझे चालू होते. उद्यापासून माझे आता सम्स चालू होते. तर प्लीज हे सम्स तेव्हाच कळतील जेव्हा तुमचे ते सम IMP रूल्स आणि अजून एक काय लॉज सगळ्याच्या सगळे फिट डोक्यात असतील तरच उद्याचे सम्स कळतील. आज पण सांगतोय आजच्या सेशनमध्ये उद्याचे सम्स तेव्हाच कळतील, नाही तर कळणार नाही बेटा, ठीक आहे. त्याला प्लीज लाईटली घेऊ नका, बघाल त्याला. ओके बेटा, ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.